हे बघा पाठीमागे धबधबा. आणि हे बघा हे रामेश्वर मंदिर. मित्रांनो जय शिवराय. आत्ता आपण आलोय रामेश्वरला, जे सौताळामध्ये आहे जामखेडमध्ये. आणि हे बघा माझ्या पाठीमागे हे रामेश्वर, हे मंदिर आहे रामेश्वराचं. इथं खाली जायचं आहे आपल्याला. आणि या साईडला धबधब्याचा आवाज येत असेल तुम्हाला, दिसत नाही आता व्हिडिओमध्ये. पण बघा इथं खाली जायचं आहे आपल्याला. रामेश्वराचं जुनं पुरातन मंदिर आहे. तर अतिशय प्रसिद्ध असं मंदिर आहे. आणि समोरच तिथं आहे ना पलीकडं दाखवल मी आपल्याला खाली गेलं दिसल्यावरती. तिसऱ्या श्रावणी सोमवारमध्ये तिथं रामाचा घोडा येतो म्हणतात. आणि दरवेळेस येतो तो. नेहमीप्रमाणे आपण दत्ता, मी, काका आणि विकास आलेलो आहे. आणि आपला मित्र ऋषिकेश सुद्धा आहे. तर चला जाऊन बघूयात रामेश्वर. आता समोर धबधबा आहे आणि मंदिर रामेश्वरचं आहे. महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यात स्थित असलेला सौताळा धबधबा एक मंत्रमुग्ध करणारा निसर्गरत्न आहे. आणि अतिशय रम्य आणि असं शांत असं ठिकाण म्हणून हे पर्यटकांना आकर्षित करतो. हा इतिहास जर म्हणाल तर सौताळा धबधबा हा विंचरान नदीने तयार केलेला आहे, की जी पाटोदा तालुक्यामधील पर्वतरांगांमधील एका पर्वतरांगेमधून तिचा उगम पावतो. आणि ह्या नदीच्या कडेला म्हणजे 70 मीटरवरती खाली कोसळणारा हा धबधबा अतिशय प्रसिद्ध आहे. ह्या पायऱ्यांनी खाली उतरलो, समोरच मारुती रायाचा आपल्याला एक छोटीशी मूर्ती पाहायला भेटते. आणि आता इथून खाली उतरून आपल्याला जायचं आहे. ऐतिहासिक महत्त्व जर म्हणाल तर धबधब्याच्या आसपासचा परिसर हा ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्वाचा आहे. स्थानिक लोककथेनुसार भगवान राम आणि सीतेने आपला वनवासाच्या काळामध्ये येथे प्राचीन रामेश्वर मंदिर स्थापन केलं. आणि हे मंदिर भक्तिपंथाचं प्रतीक म्हणून आणि निसर्गातील सर्वात शांततेचं आध्यात्मिक ठिकाण म्हणून, तीर्थयात्रा म्हणून हे लोकांना आकर्षित करता प्रसिद्ध आहे. आलो आहे आपण मंदिराच्या बरचसा जवळ. हे शेवटचा उतार होता. आणि आता इथून समोर आपल्याला मंदिर दिसेल. हे बघा पोचलो आहे मंदिरापाशी आपण. आणि हे समोर मंदिर आहे जे ह्या धबधब्यामध्ये बांधलेलं आहे. हे बघा हा समोर धबधबा आहे. आपण तिथे जाऊन पाहणार आहे जवळ जाऊ. तुम्हाला आवाज येत असेल तर प्रतिबिंब बघा कसं उमटलं या पाण्यामध्ये. हे मंदिराच्या दरवाजावरतीच हे एक पुरातन शिल्प कोरलेलं आहे, ज्याच्यामध्ये पुरातन भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आणि आता आतमध्ये जाऊन पाहूयात आपण मंदिर. आणि रामेश्वर शिवलिंगाचं आपण दर्शन घेणार आहोत. मी तुम्हाला ते दर्शन दाखवणार आहे, शिवलिंग दाखवणार आहे मी. आजूबाजूला बऱ्याचशा ह्या शिळा पडलेल्या आहेत. आणि इथं एक पिंडसुद्धा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शिला आहेत ह्या, त्यासुद्धा मी नंतर तुम्हाला दाखवेल. ज्या भाविकांनी देणगी दिलेली आहे त्यांची नावे: कुमारी प्रिया नवनाथ पवार, राणा बाबू 1 रुपया, ऋतिक राठोड, चला रामेश्वराचं दर्शन घ्या. हे पहा, हे श्री रामेश्वर मंदिर.
काका समोर उभे आहेत आपले आणि बरोबर तिथं समोर खाली शिवलिंग आहे ते पिंड आहे आणि समोर प्रभू श्री राम लक्ष्मण आणि माता सीतेची मूर्ती आहे. आलो आहे आपण धबधब्याजवळ. माझा आवाज येतो का नाही तुम्हाला माहीत नाही मला, कारण खूप आवाज येतो पाण्याचा. म्हणजे हा धबधबा जिथं पडतोय तिथं पाणी जे खाली पडतं हे जे खाली पाणी साचलेलं आहे हे देवकुंड आहे असं म्हणतात. आणि ह्याची खोली किती आहे ते आत्तापर्यंत कोणाला समजलेली नाही. खूप खोल आहे म्हणतात हे. ह्या धबधब्याचा स्पीड फक्त बघा, खतरनाक स्पीडने पडतोय खाली.